लोकनियुक्त सरपंच अश्विनी अजित चव्हाण यांचा पदभार स्वीकार. राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ अश्विनी अजित चव्हाण यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतरित्या स्वीकारला. गेल्या 28 एप्रिल रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल 29 एप्रिलला जाहीर झाला होता, ज्यामध्ये अश्विनी चव्हाण यांनी 276 मतांचे मोठे मताधिक्य मिळवून विजय संपादन केला होता. आज पदभार स्वीकारण्याच्या या विशेष प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. विद्यमान डेप्युटी सरपंच सौ शीतल सर्जेराव काशीद यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा गौरव करण्यात आला, तर माजी सरपंच श्रीमती सुमन मोरे यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नेते विलास चव्हाण, BH पाटील सर, आनंदा पाटील, शामराव मोरे यांच्यासह रमेश पाटील, सुरेश मोरे, विनोद कांबळे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय बाजू सांभाळण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सौ माधुरी पांडुरंग पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आनंद कांबळे, दत्तात्रय पाटील, वसंत शेंडगे, गीता सुतार आणि वंदना गुरव यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना BH पाटील सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. गावाच्या विकासासाठी राजकारण विसरून सर्वांनी एकजुटीने काम करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि नूतन सरपंचांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित सरपंचांच्या या पदभार स्वीकारण्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून विकासाच्या नव्या पर्वाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.